पुणे ग्रामीण शिरूर पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. मागील काही दिवसांपासून शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध देशी आणि विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी वेगवेगळ्या हॉटेल्सवर छापा टाकून एकूण 4 गुन्हे दाखल केलेत. त्याचप्रमाणे 14,210 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 4 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. दिनांक 20 आणि 21 मे रोजी कवठे यमाई आणि जांबूत परिसर तसेच हॉटेल रणवारा, देवकीनंदन हॉटेल, शिवानंद आणि प्रियांका हॉटेलच्या परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये योगेश महादेव वारू, अनिल दत्तात्रय शिंदे, राजेश सदाशिव दरेकर आणि शरद दत्तू हरड या 4 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सदरची धडक कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या विशेष पथकाने केली. शिरूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की परिसरात कुठेही अवैध दारू विक्री, जुगार किंवा मटका असे बेकायदेशीर धंदे सुरू असल्यास तात्काळ शिरूर पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवलं जाईल. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.